कार्य पुण्य मात्राचे उभे केले विठ्ठलाचे भगवान परमात्म्याला उभं करायची तयारी ताकद कुणाचे पुंडलिकाची पण कशा बोला मातृदेव भव पितृदेव भव आई वडिलांची सेवा केल्यामुळे भगवंत सुद्धा उभा राहिला. किती युग झाली युगे 28 मी म्हणलं ह्यांना येत असेल पाण्याची चाल लावल्या होती म्हणते आरती पण त्यांना हे बी नाही त्यांना ते बी नाही त्यांच्या हातात रिमोट किती युवा झाली 28 बदल ना भाऊ आपला पंजोबा हीच आरती म्हणतो आजोबा हीच म्हणतो बाप हीच म्हणतोय आपण हीच म्हणतोय आपला पोरगा हीच म्हणणार आणि आपला नातू सुद्धा हे बदलायचं युग कधी बदल जोपर्यंत माणसाचा जन्म आहे जोपर्यंत माणसाला 2 हात आहेत जोपर्यंत एका हाताला 5 बोट आहेत एका हाताला आणि दुसऱ्या हाताला 5 तोपर्यंत हे असंच चालायचं. आता आपल्याला हाताला बोट किती 5 आणि इकडे मिळून किती झाली 10 प्रत्येक बोटाला कांटे किती आहे 3 किती झाली दोन्ही मिळून 14 ह्याची किती झाली आता ह्याला कॅल्शी लागते बेटा ह्याला किती म्हणायचं 14 ह्याला यालाच म्हणतात जे 28 विकी बरी ओ म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपला हात जगन्नाथ आहे झोपत उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या हाताचं दर्शन घ्या. ही युग आहे या युगांचं दर्शन घेतलं तर योगेश्वर कृष्णाचं दर्शन होईल. पण आपण उठल्या उठल्या एकच डोळं उघडायचं नाही बसबस उठला म्हणे अर्जुना आणि काय होईल की बघू पण उठल्या उठल्या बॉम्बाय आता हे थोडस मग पाणी घ्यायचं त्याच्यावर ढेपचा ठेवायचा हे पान हातात घ्यायचं जोर गोविंदाचं तोंड काळ लक्ष्मीचं तोंड काळ हे बी तोंड काळ पण नुसतं हे तोंड काळ होणार नाही पण आपल्या दारात उभं राहायचं लोकांच्या अंगात पिचकारी जणू रांगोळीच घालते. पण या भगिनीचं फार मोठं मोठं सहकार्य असतं ते कशासाठी भगवंत कसा मिळवायचा भगवंत मिळवण्यासाठी. आता बघा पाठीमागाचा कोणता दिवस सण गेला पंचमीचा त्यावेळेला तुमच्याकडे पोळ्या असतात पोळ्या मग आता पोळ्या बनवायच्या अगोदर म्हणजे मोठ्या पोळ्या बनवायच्या अगोदर तुम्ही देवासाठी काय बनवता नैवेद्य आपलं बारकं करावं होतं वाटीच्या पोटाचं मोठं करायचं देवाचं पोट फुगतं त्याला तेल लावून नका देवाचा आवाज बसत त्याच्यावर भाताची 4 शिजत त्याला डायबिटीस झालाय का
भजी एकच घेतात 35 ठेवले एका भाज्याचं 35. पापड एकच घाली हातात बुक्की हाणायची की 350 तुकडे जे काय टेन्शन येणार होत नाही. आणि मग आमची आवडाची काटा काढायचं काय असतं नाटक्या आंध्र ऐकू मुले गाव ना. आणि मग आईला पुऱ्या पुरी तुला ती ही की नवीन आले बघा इकडे काहीतरी आहे असं बघा काय म्हणतात नाही अजून आब्रू घालावं आपल्या बरोबर भारतीय स्त्री आब्रू घालून बसतो वाईट आहे. आपण पाश्चात्य देशाची सगळी मी आता इतकं 9-10 जिल्ह्यात करतो बघा. पण बऱ्याचशा ठिकाणी काही आई वडील इतकं गरीब आहे मुलींचं की त्यांना बाह्याला व कपडा नाही कपडाच नाही वेगळ्या बाहेरचीच कपडे. लाज वाटते आपण भारतीय आहे असं म्हणायला. आणि त्याच्यामुळे हा व्यभिचार घडतो. स्त्रीचं कोणतंही अंग प्रदर्शन होऊ नये. अंग प्रदर्शन झालं की राक्षस वृत्तीची मुलं सोडत नाही. सगळ्यांना आई बहिणीला माझे एकच सांग नाही की आपल्या मुलीला अंग भरून कपडे घाला. आर्थिक माझ्याकडं पैसे घ्या बाह्याला पण बिगर बाह्याच्या पुरी फिरवू नका. आपण सामाजिक प्रबोधन करायचं म्हणून हा विषय घेतला. तो नैवेद्य तयार झाला आणि पत्नीला असं वाटतं की आपल्या पतिदेवानं हा नैवेद्य समर्पित भगवंताला करावा भगवंताचा आशीर्वाद घ्यावा. पण ही जात त्यांनी का त्यांनी जसं अहो नैवेद्य तयार आहे कोणाला सांगते मी कोण आहे कोणाची माहिती 50 वेळा त्या मी कोण आहे मी आता तिला माहित नाही मी कोण आहे. महिलांना असं वाटतं की सणावाराचं भांडण दात पाडल्यालाच नाग आहे पण फुस पंचमी दात कवा ती शर्ट पाडल्या पण फुस करणार. सणवार बघितलं का नाही त्यांना माहिती सणाची आपल्याबरोबर भांडणार आमच्या नैवेद्य पेंट्याला बोलव. आणि मग त्या महिलांनी पेंट्या कुठं खपलाय कुठं खपला रागात मग ती पोरग येतं फसफस करत काय बाई आई एवढा निवड देवाला नेऊन पिची आता पेटवल्याला निवड खायला गेली. मी एक सांगू का तुमच्या निवदाची त्या देवाला गरज तुमचा हा लौकिक परमार्थ आहे. काय काय घरात वेगळीच पद्धत आहे. नैवेद्य भरायचा नव्हे पाहुणे रावळी जेवायचं बसवा जेवायचं नैवेद्य ठेववर मारलाय ना ठेव लॅपटॉपवर नैवेद्य खावा. दिवसभर पंक्ती चालल्या आणि संध्याकाळी जे मला बघायचे आम्हाला हात घातला खंडोबा रिमोटला हात घातला तेवढ्यात ते नैवेद्याचं ताटात आला. बाय 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 नैवेद्य राहिले पत्र्याचं घर दिवसभर तर आपल्याला घे खाली खाली घे खाली घेतला त्याची हाय घेत उभा राहिला नैवेद्य. आता खायला का जेवण असं करायचं. कोणाचं नजर नाही तोवर फराकात जाऊ तो नैवेद्य फराकात घातला आणि नेमकं धरायचे